मित्रांनो, बेकार पाऊस पडतोय. कशी तर रिक्षा भेटली आणि चाललोय आपण आता देवनार डेपो. तीन गाड्या बाहेर आणि मध्ये एवढी गर्दी. हिचकिचाट. राजापूर 44 किलोमीटर राईड गेला राज्याला आणि आपण लेफ्ट मारून चाललो राजापूर. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत होतं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज तारीख आहे 7 मे आणि आपल्याला जायचं गावी जायचं कारण आपल्या आत्या भावाचं लग्न आहे. तर पाऊस तर खूप पडतोय बाहेर, पण काय करणार. बस आहे आपण बुक केली आहे नॅशनल बस. तर त्या बसने आपल्याला जावं लागणार आहे. स्लीपर आहे, AC स्लीपर आहे. चला, आजचा प्रवास आपण नॅशनल बसने करूया. तसे मी बरेच प्रवास केलेत नॅशनल बसने. पूर्ण स्टाफ पण मला, क्रू मेंबर पण मला ओळखतात. त्याचा काही इश्यू नाही आहे. ते लोक सगळे कोऑपरेटिव्ह आहे, तर व्हिडिओ करायला पण आपल्याला कोऑपरेट करणार असं आहे. चला जाऊया आणि आपला गावचा प्रवास सुरू करूया. चला, भेटत राहूया असेच आपल्या प्रवासामध्ये. मित्रांनो, हा 200 मिनिटाचा पण रस्ता असेल. समोर दिसतोय तुम्हाला सायन पनवेल हायवे आहे. यासाठी मला पाऊस पडतोय, तुम्हाला रिक्षा घ्यावी लागेल आणि डायमंड गार्डनला पोचावं लागेल. जावंच लागेल कारण बस पकडायची. बस आहे सायनला. आता चला बघूया कसं काय होतं ते. इकडनं एखादी रिक्षा भेटली तर ती पकडून आपण डायरेक्ट सायनला जाऊया. सायनला नाही आणि डायमंड गार्डनला जाऊया. मित्रांनो, बेकार पाऊस पडतोय. कशी तर रिक्षा भेटली आणि चाललोय आपण आता देवनार डेपो. हे भाऊ भेटले, चला ऑनलाईन रिक्षा घेतली आणि चाललोय. चला भेटूया आता पुढे, कसं काय ते बघूया आता. चल, गाडी तर थांबली आपल्यासाठी. पुढे भेटत राहूया मध्ये मध्ये प्रवासामध्ये. सर बऱ्याचशा गाड्या थांबताय. देवनार पेट्रोल पंप, गाड्या बऱ्याचशा थांबतात. तीन गाड्या बाहेर आणि मध्ये एवढी गर्दी. हायवेच्या बाहेर 3 गाड्या. हिचकिचाट. पावसाळ्यात चाललो की मे महिन्यात चालू तेच कळत नाही.
जरा खाली ना मोबाईल सोडून पण इकडे तिकडे पण बघत जा कुठे उभे काय. ह्याच्यावर वेतोबार याच्यावरती श्री मॅश मित्रांनो, आता आपण पोचलो आहे कोलाडच्या पुढे टेंपाले काहीतरी गाव आहे, तिथे पोचलो आहे. तिथे घराच्या वरती एक गाडी पण आहे, पुढे थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेल. तिथे पोचलो आहे, पण आता आपल्याला जरा स्टार्ट करायचा आहे आराम. आराम तर आपल्याला करायचं आहे. आपण सकाळचा वेळ बघूया, कारण रात्री तर आपण तुम्हाला काय दाखवू, असेच काळे पडलेले रस्ते. चल सकाळी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो.
गाडी आहे काय त्याचा काय गाडी लावायची आता. आडवी तेडवी लावू लागत होता. सध्या काय सीझन पण चालू आहे ना. काय करतो मित्रांनो, खतरनाक म्हणजे खतरनाक गर्दी आहे इथे हॉटेल पंचामृत आरवलीच्या अगोदर. ॲक्च्युली मी पण जरा ते आपलं काय ते आपलं एअर स्ट्राईक वगैरे ज्या गोष्टी झाल्या होत्या त्या बघत होतो. त्याच्यामुळे लक्ष नाही दिला थोडासा व्हिडिओ बनवण्यामध्ये, पण केलं आहे. असं आहे सगळं. बघूया, आता आलो आहे हॉटेल पंचामृतला. आता याच्या पुढे राजापूर जवळपास 3 तास जातील. पहिला देश, नंतर बाकी सगळ्या गोष्टी. देशाने काय काय केलं त्या गोष्टी बघण्यामध्ये जरा जास्त इंटरेस्ट होता, त्यामुळे हा व्हिडिओ जरा थोडासा म्हाड बिहाड. आणि मला ते जरा कॅबिनमध्ये एंट्री पण भेटली नव्हती, नंतर भेटली. ओळखीचे भेटले का काय त्यांच्यामुळे भेटली. सगळं होतं. आपल्या सुसाट गाड्या चालल्या आहेत. बापरे, पुढे टोल नाका आहे आरवलीच्या इकडचं. चला आता काय पोचूच आपण 3-1 तासामध्ये. 5 वाजता झालेले आहेत. बघा, टू करून गाड्या बऱ्याचशा इकडे बाहेर येत आहेत. चला भेटत राहूया आणि आपला प्रवास चालू. गाडी लावायला जागा नाही. विचार करा कशा कशा उलट्या गाड्या लागल्या. हॉटेल पंचामृत. काय गर्दी असेल कोकणात याची, बापरे. लग्नाचा मुहूर्त पण आहे 9 तारखेचा. मी पण त्या मुहूर्ताच्या हिशोबाने चालतोय. भावाचं लग्न आहे. लग्न तुम्हाला दाखवेन. चला, शुभ सकाळ मित्रांनो. आलो आहे आपण आता आपल्या मुंबई गोवा हायवेच्या संगमेश्वर देवरुख साखरपा ह्या रोडवरती. तर ह्या रोडवरच्या सकाळच्या नजाऱ्याची आपण मजा घेऊया. जे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, हे नजारे तुम्ही आता बघा, तुम्हाला खूप आवडतील. मित्रांनो, आता आपण पोहोचत आलो आहोत देवरुखला. लवकरात लवकर आपण देवरुखला पोहोचू. आणि समोर तुम्हाला दिसते देवरुख आगाराची लाल परी, लाल सफेद परी स्लीपर आहे. चल, देवरुखला पोहोचत आलो आहे.
बायपासला आहे. देवरुख सिटी, देवरुख आगाराची लाल परी चालली. मार्लेश्वर आयपीन अटॅक असतो तसं आमच्याकडे आयपीन टर्न्स आहे. निसर्ग कोकणातला. या रस्त्यात आंबे किती माहिती नाही, पण आंब्याची झाडं भरपूर आंबे खायला. भाग्यलक्ष्मी तेवढी आहे. सगळे आंब्याची झाडे या रस्त्यात. साखरपेमध्ये खंडामांना राईट आणि जाणार दाभोळ. इकडे या रस्त्याचं असं काम चालू आहे. हॉटेल संकेत. पाच 6 किलोमीटर रस्ता आपल्याला खराबच होता. डायव्हर्जन होतं ते बंद केलं पाहिजे. सिमेंटचा रोड थोडा वेळ जास्त. किती किलोमीटर आहे? लगेच आपल्याला आला आहे डायव्हर्जन. इथे आपले पंप आहे. इथे रस्ता तयार होतो आणि आपण चाललोय खालच्या जुन्या रोडवर.
लेफ्ट साईडला रस्ता झालाय, समोर झालाय, त्याच्या मधला जायचं सिंगल रोडवर. अरे बापरे, खड्डा घातला, बापरे परिस्थिती आहे. राईट साईड आणि हा इथून बहुतेक हा रस्ता आहे ना सरळ करून दाभोळगाव स्किप करून पुढे जाणार आहे. समोर असा हा टर्न पूर्ण राहणार नाही आहे. आपण हा टर्न मारू. इथून आता सरळ येत चाललाय. टर्न वगैरे सगळं गायब. एवढा वरना चाललोय ना आपण, सगळं खाली लावून बोललंय ना. इथून हा परत असा ब्रिज चालू होईल आणि सरळ जाईल. तर सरळ खोदणं बिदणं नाही आहे अजून काय, सरळ जाईल. आणि हा इथून सरळ हे दाभोळगाव क्रॉस करून डायरेक्ट पुढे त्या पालीच्या फाट्याला भेटेल. इथून या बिल्डिंगच्या मागं ना हे आपण आलो दाभोळगाव आहे. आता आपण दाभोळगावात आणि हा रस्ता इकडनं आता बाहेर ना इकडे चाललाय गाव बायपास. आता इथून आपण लेफ्ट मारून चाललो वाटूसाठी. राईटला गेला हा पाली रस्ता घेतला. आपण रोड बनणार आहे पाली रत्नागिरी. मला वगैरे दाखवलं ना ते इथे जॉईन होणार. सरळ जाणार. रस्त्याची हालत थोडीशी खराब आहे इथे, पण इकडनं तो रोड गेलाय, ब्रिज, नदी. आणि आता आपण लागलो वाटूर रस्त्याला. पुढे राईट मारला की गेलात लांजाला. राजापूर 44 किलोमीटर. राईट गेला लांजाला आणि आपण लेफ्ट मारून चाललो राजापूरला. मला 44 किलोमीटर झोपूया, जरा आराम करतो. आणि इथून रस्ता काय वाटूपर्यंत एकदम सुसाटच आहे. सुसाट म्हणजे खूप सुसाट. घरी गेला होता तू? काय काय ते काम करायचं म्हणून नाही. हॅलो, आहे ना रबडी झाली आता ठीक आहे ना. पुढे तिकडे वाटावलं संध्याकाळी निघताना पुढे कडे जा. कोणा परवडतं काय कर, गाडीला काम होणं मग त्या बोलते ना आधी बोलतात वरती टोकावरती तुझे भेट घ्यायची. मला माहिती आपल्या पुढे आला आपण आपलं काही येणार नाही. मित्रांनो, सकाळी पोचलो मी 9 वाजता. 9 नाही 8:30 घरी आलो. पण काय क्लोज करायला जमला नाही.
रात्री येताना पण एवढा पाऊस होता, गावात पण सकाळीच वाटलं की पाऊस आहे म्हणून, पण नाही, जास्त नाही पडला, थोडासा शितडून गेला, शितडून असं होतं. तर आजचा आपला प्रवासाचा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि उद्या आपला, ह्या व्हिडिओच्या अगोदर आपला लग्नाचा व्हिडिओ येईल. ज्या भावाच्या लग्नासाठी आलो होतो ना, त्याचा व्हिडिओ पहिला येईल, नंतर हा व्हिडिओ टाकतो. कारण आपल्याला परत 2 दिवसात पळायचं आहे मुंबईला. चला तर भेटत राहूया.